सण म्हणला की प्रत्येकाच्या घरी पुरणपोळी केलीच जाते आणि पुरणपोळी ही भरपूर पुरण भरलेली असावी आणि लाटताना सुद्धा अतिशय ती पातळ लाटली पाहिजे आणि तव्यावरती जेव्हा टाकू तर त्यावेळेस अशी टम्म अशी फुगलेली ही पुरणपोळी पाहिजे. तर बऱ्याचदा पुरणपोळी आपण जेव्हा लाटतो तेव्हा ती फाटते किंवा ती भाजताना सुद्धा अतिशय कडक भाजली जाते. तर अशा छोट्या छोट्या टिप्स आज आपण बघणार आहोत. तर चला पटकन व्हिडिओला सुरुवात करूयात. आता सर्वात आधी मी इथे 2 वाटी हरभऱ्याची डाळ स्वच्छ निवडून घेतलेली आहे आणि आता त्यानंतर ही डाळ 3 ते 4 वेळा स्वच्छ पाण्याने आता मी धुवून घेतलेली आहे. आता यामध्ये मी 1.5 ते 2 वाटी पाणी टाकून ही डाळ 2 ते 3 तास भिजायला ठेवते आहे. तुम्ही जर रात्रभर ही डाळ भिजत ठेवली तरीसुद्धा चालू शकतं, म्हणजे सकाळी ती लवकर छान अशी शिजली जाईल. आता डाळ पण भिजते तोपर्यंत आता मी इथे कणिक मळायला घेते आहे. तर त्यासाठी मी इथे 1.5 वाटी कणिक घेतलेलं आहे. तुम्ही फक्त कणिक घेऊ शकता किंवा मग मैदासुद्धा घेऊ शकता किंवा दोन्ही तुम्ही अर्धं घेऊ शकता. आता यामध्ये मी चवीपुरतं थोडंसं मीठ टाकलेलं आहे. 1 पाव चमचा हळद टाकली आहे, याने रंग खूप छान येतो. आणि त्यानंतर याच्यामध्ये 2 चमचे मी तेल टाकले. हे नॉर्मल टेम्परेचरचं आहे, म्हणजे गरम वगैरे अजिबात करायचं नाही आहे. तेलामुळं ही पुरणपोळी एकदम खुसखुशीत अशी बनते, त्याच्यामुळे तेल तुम्ही नक्की टाका. आणि त्यानंतर थोडंसं असं पाणी टाकून आपल्याला हे छानपैकी असं पीठ मळून घ्यायचं आहे. थोडंच पाणी टाकायचं, पीठ जास्त पातळ करायचं नाही आहे. काही ठिकाणी पाण्याऐवजी दुधाचा सुद्धा वापर करतात. दुधामुळे सुद्धा पोळ्या खूप छान मऊसूत अशा बनतात, पण आज आपण इथे पाणीच वापरलं आहे. आता पीठ थोडंसं मळून झालं आहे, तर याला आता मी 1 चमचाभर तेल लावून पुन्हा एकदा थोडंसं असं मळून घेते आहे. लगेच जास्त हे पीठ मळून घ्यायचं नाही आहे, मऊसूत करायचं नाही आहे. हे पीठ आपल्याला अर्धा ते 1 तास भिजायला ठेवायचं आहे. त्याच्यामुळे पुरणपोळी करण्याच्या आधी सर्वात आधी आपल्याला पीठ मळून घ्यायचं असतं, म्हणजे बाकीची तयारी करेपर्यंत हे पीठसुद्धा छान भिजतं. आता थोडंसं आपल्याला चमचाभर ह्याला तेल लावून हे असंच आपल्याला ठेवायचं आहे. आता हे पीठ छान भिजतं आहे तोपर्यंत आपण पुरण शिजवून घेऊयात. आता आपण मगाशी भिजत ठेवलेली डाळ आपल्याला कुकरला लावून घ्यायची आहे. ही डाळसुद्धा बघू शकता तुम्ही एकदम छान अशी भिजली आहे. डाळ भिजल्यामुळे ही डाळ आता पटकन शिजली जाईल. तर आता कुकरमध्ये आपण ही डाळ काढून घेऊयात आणि आपल्याला डाळीच्या तिप्पट पाणी याच्यामध्ये टाकायचं आहे. म्हणजे आता 2 वाटी मी डाळ घेतली होती, तर आता आपल्याला एकूण 6 वाटी याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे. जर तुम्हाला आमटीसाठी येळवणी काढायची असेल, म्हणजे त्याचं पाणी ठेवायचं असेल, तर तुम्ही 6 वाट्या पाणी टाका. आणि जर तुम्हाला आमटी नको असेल तर तुम्ही याच्यामध्ये फक्त दुप्पट पाणी टाकू शकता. याने सुद्धा डाळ छान शिजते. आता मला आमटीसाठी सुद्धा याचं पाणी लागणार आहे, म्हणून मी आता इथे थोडं जास्त पाणी वापरलं आहे. आता आपण बघूयात, 1-3 शिट्ट्या झाल्या होत्या. ही डाळ आता एकदम मऊ अशी शिजली आहे. आणि जर तुम्ही डाळ भिजत घातली नसेल तर फक्त तुम्हाला थोडे जास्त शिट्ट्या करून ही डाळ छानपैकी शिजून घ्यावी लागणार आहे. तर आता इथे आपल्याला पुरण वाटायचं जे जाळी असते, तर त्याच्यामधून ही डाळ टाकायची आहे, पाण्यासहित टाकायची आहे आणि त्यातलं सर्व पाणी व्यवस्थित असं निथळून घ्यायचं आहे, म्हणजे वरच्यावरती अशी डाळ राहते. आता हे बघू शकता तुम्ही, सर्व पाणी असं निथळून गेलेलं आहे आणि डाळ अशी मोकळी मोकळी राहिलेली आहे. आता हे पाणी मी एका साईडला काढून घेते, कारण याची मला नंतर आमटी बनवायची आहे. आता या आमटीसाठीचं पाणी आपण आता बाजूला ठेवूयात. आता ही डाळ आपल्याला एका कढईमध्ये काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला ती छान अशी शिजवून घ्यायची आहे, म्हणजेच त्याचं आता पुरण बनवायचं आहे. तर त्यासाठी अशा पसरट एका कढईमध्येच ही डाळ आपल्याला काढून घ्यायची आहे. तर त्याच्या आधी मी यातील थोडीशी डाळ आमटीसाठी काढून ठेवते आहे. आमटीमध्ये ही डाळ टाकल्यानंतर आमटीसुद्धा खूप छान होते. आणि या डाळीपासून आमटी कशी बनवायची याचा मी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे, ते तुम्ही बघू शकता. त्याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आता पुरण शिजवायचं आहे आपल्याला, तर त्याआधी आपल्याला इकडे गॅसवरती ठेवायची आहे आणि यातील थोडंसं असं पाणी निथळू द्यायचं आहे. आता ही डाळ एकदम मस्त अशी शिजली आहे, एकदम मऊसूत झाली आहे. आता याच्यामध्ये आपण गूळ टाकूयात. तर इथे मी 1 वाटी गूळ टाकलेला आहे, तो सुद्धा बारीक करून घेतला आहे आणि त्याच्यात मी थोडीशी अशी साखर टाकली आहे. तुम्ही अर्ध गूळ आणि साखरेचं प्रमाण घेऊ शकता किंवा पूर्णतः गूळसुद्धा वापरू शकता किंवा पूर्ण साखरसुद्धा वापरू शकता आणि तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त गोड जसं लागते तसं तुम्ही इथे गोडाचा वापर करू शकता. आता पुन्हा आपल्याला हे मिश्रण छान असं परतून घ्यायचं आहे आणि आता जेव्हा आपण हे गूळ किंवा साखर टाकतो त्यावेळेस ते मेल्ट झाल्यानंतर पुरण थोडंसं असं पातळ होऊ शकतं, त्याच्यामुळे घाबरून जायची काही गरज नाही. थोडा वेळ सतत हे फिरवत राहायचं
आणि जेव्हा आपण पुरण शिजवतो त्यावेळेस इकडे तिकडे कुठेही जायचं नाही, फक्त पुरण शिजवायचंच काम करायचं, नाहीतर ते बुडायला लागतं आणि करपूसुद्धा शकतं. तर आता हे पुरण शिजलेलं आहे, हे तुम्ही बघू शकता की पुरण छान घट्ट झालं आहे. या चमच्याला असं पुरण व्यवस्थित चिटकून राहतं आहे, म्हणजे ते खाली पडत नाही आहे. तर ते पुरण सैल असतं तर ते लगेच खाली पडलं असतं. तुम्ही बघू शकता चमच्याला पूर्ण असं पुरण चिटकून राहते आणि हा चमचा पुरणामध्ये उभा जर केला तर तो व्यवस्थित असं उभा राहतो आहे, अजिबात पडत नाही आहे. म्हणजे पुरण एकदम छान असंच आपलं शिजलं गेलेलं आहे. आता यामध्ये पाव चमचा मेथी वेलची पावडर टाकलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला जायफळ थोडंसं असं किसून टाकायचं आहे. जायफळमुळे आणि वेलचीमुळे या पुरणाला खूप छान चव लागते आणि पुरण खाल्ल्यानंतर ते आपल्याला बाधतसुद्धा नाही, म्हणजे पित्ताचा त्रास होणं वगैरे अजिबात होणार नाही. त्यामुळे वेलची पूड आणि जायफळ पूड तुम्ही नक्की वापरा. आता यापेक्षा जास्त तुम्ही पुरण शिजवू नका, नाहीतर ते पूर्ण कोरडं पडेल आणि जेव्हा आपण पुरणपोळी तयार करू तेव्हा ती लगेच फुटेल. म्हणून पुरण जास्तसुद्धा शिजवायचं नाही आहे. आता हे पुरण मी गॅसवरतून खाली घेतलेलं आहे. आता आपण हे गरम असताना लगेच असं वाटून घेऊयात. तुम्ही मिक्सरमधून सुद्धा वाटू शकता किंवा पुरण यंत्रातून सुद्धा वाटू शकता. आता इथे माझ्याकडे पुरणाची जाळी, मी त्याच्यातूनच हे असं वाटून घेते आहे. यानंसुद्धा एकदम छान बारीक असं पुरण वाटलं जाईल आणि आता हे पुरण आपलं लगेच वाटलं जाईल, कारण आपली डाळ आपण भिजत घातली होती आणि ती छानपैकी असं शिजवून घेतलेली होती. म्हणून हे बघू शकता तुम्ही, हे लगेच वाटलं जातं आहे. फक्त काही जे दाणे शिल्लक आहेत डाळीचे ते फक्त याच्यातून वाटून घ्यायचेत आपल्याला. ते बघू शकता एकदम व्यवस्थित आणि पटकन आता हे पुरण आपलं वाटलं जाईल. आणि आता पुरण बनवताना याला पाण्याचा हात अजिबात लावायचा नाही आहे. म्हणजे हे पुरण 15 ते 20 दिवस आरामात फ्रीजमध्ये छानपैकी स्टोअर करून आपण ठेवू शकतो आणि आयत्या वेळेला मस्तपैकी गरमागरम पुरणपोळीसुद्धा बनवू शकतो. आता इथे माझं पुरण सगळं असं मी वाटून घेतलेलं आहे. आता आपण कणिक किती भिजले ते बघूयात. आता इथे 1 तासभर होऊन गेलेला आहे. आपली ही कणिक आता बघूयात, खूप छान मऊसूत अशी कणिक आपली तयार झालेली आहे. तर एकदा आपण ह्याला थोडंसं असं छानपैकी मळून घेऊयात. ही कणिक तुम्ही बघू शकता एकदम छान अशी ताणली जाते. तर या पद्धतीने आपल्याला ही कणिक अशी भिजवून घेतली पाहिजे आणि ही हाताला अजिबात चिटकत नाही आहे, एकदम छान अशी झालेली आहे. तर आता आपण इथे उंडा भरायला घेऊयात. तर आता इथे मी जेवढी कणिक घेतली आहे तेवढंच आता मी पुरणसुद्धा घेते आहे. उजव्या हातातलं इथे पुरण आहे आणि डाव्या हातातला कणकेचा गोळा आहे. तर तेवढंच आपल्याला हे पुरण घ्यायचं आहे, म्हणजे पुरणपोळी एकदम छान अशी गोडसर लागेल. आता हे पुरणाचे गोळे आणि कणकेचे गोळे आता तयार करून झालेत. आता सर्वात आधी आपण कणकेची अशी छोटीशी अशी खोलगट वाटी तयार करून घ्यायची आहे. आपल्याला सरावाने ही अशी खोलगट वाटी तयार करता येते. याच्या कडा आहेत ना त्या पातळ करायच्या आणि मध्ये थोडंसं असं जाडसर ठेवायचं आहे आणि त्यानंतर हे पुरणाचा जो आपण गोळा तयार केला आहे तो याच्यामध्ये ठेवून घ्यायचा आहे. ती कणकेची वाटी आपल्याला अशी पसरून घ्यायची आहे. पुरण आतमध्ये थोडंसं असं दाबायचं आणि कणकेची वाटी ही आपल्याला अशी वरपर्यंत आणायची आहे. हे पीठ आपलं छान भिजलं आहे म्हणून ह्या वाटीला कुठेही असे क्रॅक जात नाही आहे. कणिक छान भिजल्यामुळे हे पीठ आता एकदम छान असं पसरलं जातं आहे. आता आपला हुंडा एकदम तयार होत आला आहे आणि सर्वात शेवटचं जे आहे टोक, तर ते आपल्याला व्यवस्थित असं जुळून घ्यायचं आहे. तिथे फट अजिबात ठेवायची नाही आहे आणि एकदा कोरड्या पिठामध्ये हे आपल्याला घोळून घ्यायचं आहे आणि हाताने थोडंसं हे असं प्रेस करून घ्यायचं आहे, म्हणजे आतील जे पुरण आहे ते सगळीकडे असं पसरलं जातं आणि त्यानंतरच आपल्याला हे लाटायला घ्यायचं आहे. हे तुम्ही बघू शकता, सुरुवातीलाच ह्याचा असं गोल आकार छान करून घ्यायचा आहे, म्हणजे पोळीसुद्धा एकदम छान आपली अशी गोल अशी येईल. आता पोळी लाटताना सुद्धा एकदम हलक्या हाताने लाटून घ्यायची आहे. खाली लागेल तसं आपल्याला थोडंसं पीठ घ्यायचं आहे आणि एकदम हलक्या हाताने ही पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे. जर आपण ह्याला ताप देऊन लाटलं तर ती लगेच फुटून जाईल आणि कढई याच्या एकदम अशा पातळ पातळ अशा लाटून घ्यायच्या आहेत आणि सर्वात शेवटी मधोमध आपल्याला लाटणं फिरवून घ्यायचं आहे, म्हणजे पोळी सगळीकडून एकसारखी अशी पातळ अशी होईल. आता ही पोळी आपण जिथवर पसरू तिथपर्यंत ही पसरली जाईल. आता पूर्ण पोळपाट भरून आता ही मी पोळी लाटून घेतलेली आहे, म्हणजे पोळपाटाचा आकार लहान मोठा असला तरी पोळी तिथपर्यंत अशी ताणली जाईल. हे तुम्ही बघू शकता एकदम छान पातळ अशी पोळी आपली लाटून झाली आहे. आता तवासुद्धा इथे छान तापला आहे. याच्यामध्ये थोडंसं असं मी तेल टाकून घेतलेलं आहे आणि याच्यावरती आपल्याला पोळी अशी आता भाजून घ्यायची आहे. आता लगेच पोळी पलटायची घाई करायची नाही आहे, काही सेकंद थांबायचं आहे. थोडंसं तेल मी याला साईडने सोडलं आहे. आता पोळी आपोआप थोडीशी वर आली की मग ती पलटून घ्यायची आहे आणि गॅस मिडियमच ठेवायचा आहे. मोठा जर केला तर पोळी कडक पण बनेल आणि ती करपून पण जाईल. आता पोळी तुम्ही बघू शकता एकदम छान अशी फुगत आली आहे, एकदम टम्म अशी आता ही पोळी फुगती आहे. खूप छान वाटते दिसायला, खूप छान दिसते आणि हळदीमुळे याला कलरसुद्धा खूप छान आलेला आहे. आता पोळी पलटून घ्यायची आहे आणि
याच्यावरती आपण आवडीप्रमाणे तेल किंवा तूप टाकू शकता। एकदम मऊसूत पोळी झाली आहे, तोंडात टाकताच विरघळणारी, आणि याच्यामध्ये चुकण्यासारखं असं काही नाही। या सर्व टिप्स तुम्ही फॉलो करा, तुमची पोळीसुद्धा अशीच एकदम टुमदार टम्म फुगलेलीच बनणार। तर एकदम सुंदर अशी आपली पोळी तयार झाली आहे। आता मी इथे बाकीच्या सुद्धा पोळ्या करून घेते आहे आणि याच पद्धतीने आपल्याला हे सर्व उंडे भरून घ्यायचे आहेत। तुम्हाला जर याची सवय नसेल तर सुरुवातीला तुम्ही पुरण थोडंसं कमी भरू शकता आणि पीठ थोडंसं जास्त घेऊ शकता, आणि त्यानंतर सवय झाल्यानंतर तुम्ही पुरणाचं प्रमाण वाढवून बघा, खूप छान तुम्हाला पोळी जमेल। आता ही सुद्धा पोळी आता माझी भाजून झालेली आहे, हे तुम्ही बघू शकता। ही सुद्धा खूप छान अशी फुगलेली आहे आणि सगळीकडून ही छान अशी भाजली सुद्धा गेली आहे। पुरणसुद्धा आतमध्ये सगळीकडे असं पसरलेलं आहे। फक्त पुरणपोळी भाजताना जास्त वेळ तव्यावरती ठेवायची नाही आहे, नाहीतर ती एकदम कडक बनते। आता सर्व गरमागरम पुरणपोळ्या तयार झाल्यात। मी याच्यावरती घट्ट असं तूप टाकलं आहे। आता तुम्ही बघू शकता पोळी इतकी गरम आहे, ती लगेच तूप हे सर्व असं मेल्ट झालेलं आहे आणि तुम्ही पोळी बघू शकता इतकी सुंदर अशी झालेली आहे, सगळीकडून छान भाजली गेली आहे, कच्चीसुद्धा कुठं राहिलेली नाही आहे। आणि याचा पापुद्रासुद्धा इतका पातळ असा झालेला आहे आणि पुरणसुद्धा आतमध्ये असं सगळीकडून व्यवस्थित असं भरलं गेलेलं आहे। खूपच छान अशी पुरणपोळी आपली तयार झाली आहे। तर एकदम तोंडात टाकताच विरघळणारी पुरणपोळी तुम्ही तुपासोबत आणि दुधासोबत खाऊ शकता, आणि या सर्व टिप्स फॉलो करून तुम्हीसुद्धा अशी पुरणपोळी नक्की बनवून बघा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला अजिबात विसरू नका।